500 आणि हजाराच्या नोटा बंद झाल्यामुळे त्याचा सर्वात मोठा फटका बसतोय तो शेतकऱ्यांना। बाजार समितीमध्ये माल विकायला गेल्यास व्यापारी 500 आणि हजाराच्या नोटा देत आहेत। त्यामुळे या नोटा कशा घ्यायचा असा प्रश्न त्यांच्यापुढे असून काही शेतकऱ्यांनी तर आपला माल बाजारात आणलाच नाही, त्यामुळे शेतकऱ्यांवर उधारी करण्याची वेळ आली आहे। 1500च्या नोटा घ्या म्हणते, आम्ही म्हणलं नाही घे, आम्हाला नंतर चुकारा देगा, आमच्यापासून कोण घेईल? 1000च्या 500च्या नोटा घ्या म्हणते, मी म्हटलं नाही बा, चेक देतो म्हणते। चेक महिनाभर, चेक पण 10-15 दिवस पैसे भेटणार नाही म्हणते। चेक दिल्यावरी 10,000 रुपये मिळेल म्हणते, बाकी पूर्ण कॅश मिळणार नाही। नाशिक शहरासह जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये भाजीपाला फळभाज्या विक्री ठप्प झाली आहे। यामुळे शेतकरी अडचणीत आला असून त्याचा माल पडल्या भावाने व्यापारी खरेदी करतात। नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत 3 दिवस फळभाज्या बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचे हाल होत आहेत। आजही किरकोळ व्यापाऱ्यांनी वाशीमधील घाऊक मार्केटमध्ये पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांचा 80% भाजीपाला पडून आहे। मार्केटमधील व्यवहार थंडावलाय। नवी मुंबईमधील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत किरकोळ ग्राहक न आल्याने भाजीपाला पडू नये। 2 दिवसांपासून ही परिस्थिती असल्याने ज्या शेतकऱ्यांनी आपला माल विक्रीसाठी मार्केटमध्ये आणला त्यांचं मोठं नुकसान झालं। त्या शेतकऱ्यांना आपला माल फेकून द्यावा लागला। भाज्यांचे भाव 50% खाली उतरलेत। 500 ते 1000 रुपयांचे सुट्टे मिळत नसल्यामुळे किरकोळ व्यापारीही थंडावलाय। त्यामुळे घाऊक मार्केटमध्ये सुद्धा ग्राहक नाहीत। भाज्यांचे भाव खाली उतरले असून शेतकऱ्याकडून माल मागवणं बंद केलं आहे। मार्केटमध्ये 450 गाड्यांची आवक झाली, पण तोही माल शिल्लक आहे। वांगी 1 रुपये किलो, सिमला मिरची, फ्लॉवर, कोबी, तोंडली, टोमॅटो 4 ते 5 रुपये किलो, पडवळ 3 रुपये किलो, गाजर 4 रुपये किलो, बीट 10 रुपये किलो भावाने विकला गेले। दुसरीकडे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यवहार चेक न केले जाणार आहेत। चलनाच्या अडचणींमुळे रोखीचे व्यवहार काही काळ बंद राहतील। चेकने किती व्यवहार होतील याबाबत साशंकता आहे। मोठे व्यवहार चेक न होतील, मात्र लहान व्यवहार होणं अवघड आहे। बंद झाल्यामुळे सध्या आमच्या व्यापारावर परिणाम झाल्याची तक्रार भाजी विक्रेत्यांनी केली आहे। भायखळ्याच्या भाजी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात माल पडून राहिला आहे। कमी किमतीमध्ये माल विकत असून सुद्धा ग्राहकांची संख्या कमी असल्याचं भाजी विक्रेत्यांनी सांगितलं। सुट्या पैशावरून अडचणी निर्माण झाल्यात, तर ठाण्याच्या मंडईमध्येही शुकशुकाट दिसून येतोय। 500 हजाराच्या नोटा स्वीकारण्यास व्यापाऱ्यांनी नकार दिल्यामुळे शेतकऱ्यांवर भाजीपाला फेकून देण्याची वेळ आली आहे। त्यामुळे 500 हजाराच्या जुन्या नोटा स्वीकारण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी बाजार समित्यांना देण्याची मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे। नाशिक जिल्ह्यातील पतसंस्था आणि नागरी सहकारी बँकांना 2000 रुपयांची नोट मिळत नसल्याने ग्रामीण भागामध्ये अडचणी निर्माण झाल्या आहेत। इतकंच नाही तर स्टेट बँक त्यांना कुठल्याही नोटा आणि रक्कम देत नसल्याने सहकारी बँकांचे आर्थिक व्यवहार धोक्यात आले आहेत। आज नाशिक जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार झाली। उद्यापासून 3 दिवस सहकारी बँका बंद ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काळ्या पैशांवर केलेल्या सर्जिकल हल्ल्याचा सकारात्मक परिणाम पहिल्या 2-3 दिवसातच पाहायला मिळाला। राज्यातल्या नगरपालिका आणि महानगरपालिकांमध्ये थकलेला मालमत्ता कर भरून 500 आणि हजाराच्या नोटा खपवण्यासाठी एकच गर्दी उसळली आहे। काल संध्याकाळी कर भरायला आलेल्यांकडून 500 आणि हजाराच्या नोटा स्वीकारण्याचा आदेश राज्य सरकारने दिलाय। तेव्हापासून पालिकांमध्ये कर भरण्यासाठी एकच झुंबड उडाली आहे। पुण्यामध्ये दिवसभरात सर्वात जास्त तब्बल 21,58,00,000ची वसुली झाली आहे। आज मध्यरात्रीपर्यंत कर भरण्यासाठी 500 आणि हजाराच्या जुन्या नोटा स्वीकारण्यात येणार आहेत। त्यामुळे केंद्राच्या निर्णयामुळे वर्षानुवर्ष थकलेल्या कराचा भरणा न झाल्यानं पालिका मालामाल होताना दिसतात। आज मध्यरात्री 12 ते उद्या सकाळी 7 वाजेपर्यंत राज्यातले सर्व पेट्रोल पंप बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। 500 आणि हजाराच्या नोटा आज मध्यरात्रीपर्यंत पेट्रोल पंपांवर स्वीकारण्यात येणार आहेत। चलनातून रद्द झालेल्या 500 आणि हजाराच्या नोटांवरून ग्राहकांची वाद होण्याची शक्यता लक्षात घेऊन पेट्रोल पंप चालकांनी हा निर्णय घेतलाय। 2 दिवसांच्या बंदीनंतर आज एटीएम केंद्र सुरू होणार असताना नागपूरमध्ये मात्र काही निवडक केंद्रच सुरू होते। विशेषतः केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या बँकांच्या अंतर्गत असलेले एटीएम बंद होते, मात्र खासगी बँकांचे एटीएम केंद्र सुरू होते। नंदुरबार शहरातील बँक आणि एटीएम सेंटरच्या बाहेर नागरिकांच्या रांगा सकाळपासून पाहायला मिळत आहेत। आज एटीएम सुरू होणार अशी घोषणा झाली होती, मात्र 11 वाजेपर्यंत स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम सोडून इतर सर्व बँकांचे एटीएम बंद होतं। त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांचे हाल होत होते। सकाळपासून रांगा लावल्यावरही पैसे मिळत नसल्याने अनेकांचा हिरमोड झाला दिसून आला। तसंच ग्रामीण भागात मजुरांना मजुरी मिळू न शकल्याने त्यांचेही हाल झाले। अहमदनगरमध्ये अद्याप एटीएम बंदच आहे, त्यामुळे नागरिकांना बँकेत धाव घ्यावी लागते। बँकांच्या बाहेर नागरिकांच्या रांगा आहेत, मात्र सामान्य नागरिकांना त्रास होत असला तरी त्यांनी मोदींच्या निर्णयाचं स्वागतच केलंय।
बँकांसोबतच पोस्ट ऑफिसमध्ये नोटा बदलण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे। सकाळी 5 वाजल्यापासून लोक या ठिकाणी रांगा लावून थांबलेत। मात्र औरंगाबादच्या मुख्य पोस्ट ऑफिसमधील रक्कम कालच संपली असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। पैसे नसले तरी लोक पोस्टात ठाण मांडून बसले, त्यामुळे पोस्टातील कर्मचाऱ्यांनी पोलिसांची मदत मागितली आहे। पोलीस नागरिकांना समजावून उद्या येण्याचा सल्ला देत आहेत। धुळे जिल्ह्यात जुना नोटा बदलण्यासाठी नागरिकांनी बँक आणि पोस्टात मोठी गर्दी केली होती। सर्वत्र पैसे भरणारे आणि बदलून घेणाऱ्यांची झुंबड उडाली होती। या गर्दीचा फायदा घेत चोरांनी अनेक ठिकाणी हातसफाई केल्याच्या घटनाही जिल्ह्यात समोर आल्या। धुळे मुख्य पोस्ट ऑफिसमध्ये कल्पना गवळी या गरीब महिलेच्या पिशवीतून तब्बल 50,000ची रोकड लंपास झाली। पोस्टात स्लिप भरून घेत असताना तिच्या पिशवीतून ही रोकड चोरण्यात आली। विशेष म्हणजे पोस्टात चोख पोलीस बंदोबस्तानाही चोरीची घटना घडली। अनेक ठिकाणी एटीएम बंद असल्याने नागरिकांना गैरसोयींना तोंड द्यावं लागतंय। मात्र त्रास होत असतानाही मोदींच्या निर्णयाचं स्वागत करण्यात आल्याचं दिसून आलं। मोठ्या चलनाच्या नोटा रद्द करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निर्णयावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी जोरदार टीका केली आहे। काळ्या पैशांवर हल्लाबोल करण्यासाठी जरी मोदींनी हा धाडसी निर्णय घेतला असला तरी याचा फटका सर्वसामान्यांना बसल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केला आहे। बँकेच्या रांगेत नेते, व्यापारी आणि धनाढ्य उभे राहत नसून सामान्यच ताटकळत असल्याचं त्यांनी नमूद केलं। स्विस बँकेवर कधी सर्जिकल स्ट्राईक करणार असा खोचक सवालही उद्धव यांनी मोदींना केला। लक्ष्मीपूजन झाल्यानंतर जेमतेम 8 दिवसामध्ये आपल्या असं लक्षात आलं की तमाम जनतेने ज्या लक्ष्मीचं पूजन केलं ती लक्ष्मीच नव्हती। याचा अर्थ असा आहे की एका मोठ्या अपेक्षेने 2-1 वर्षापूर्वी 2.5 वर्षापूर्वी आपल्या देशाच्या जनतेने मोदी सरकारला निवडून दिलं। मोदीजी दर काही दिवसांनी मन की बात करतात। यावेळेला त्यांनी धन की बात केली, पण ती धन की बात करताना जन की बात जी असते ती ते विसरून गेले। 2-3 दिवस झाल्यानंतर सुरुवातीला सगळ्यांना असं वाटलं होतं की ही योजना खूप चांगली आहे, हे धाडसी पाऊल आहे। पण हे धाडस सर्वसामान्य जनतेच्या आता अंगलट येते की काय अशी परिस्थिती झालेली आहे। मंत्री दिसले का, आमदार दिसले का, उद्योगपती दिसले का, व्यापारी दिसले का? नाही, दिसतात ती सर्वसामान्य माणसं। आणि सर्वसामान्य माणसं आज एवढी त्रासामध्ये आहेत, काय म्हणून त्यांनी हा त्रास सहन करायचा? मराठवाड्यातील 5 जिल्ह्यातील मंदिराच्या दानपेट्या आजपासून सील करण्यात आल्यात। यात मराठवाड्यातील 5 जिल्ह्यातल्या 15 प्रमुख मंदिरांचा समावेश आहे। 500 आणि 1000च्या नोटा बंद झाल्यानं हा निर्णय घेण्यात आलाय। काळा पैसा मोठ्या प्रमाणात मंदिरातील दानपेटीत येण्याची शक्यता असल्यानं औरंगाबाद, जालना, नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात ही कारवाई करण्यात आली आहे। या मंदिरातील दानपेट्या आता थेट 30 डिसेंबरला खुल्या करणार आहेत। शिवाय अतिरिक्त पैशांचा अहवाल सरकारला पाठवला जाणार आहे। धर्मादाय आयुक्त VR भोसले यांनी तसे आदेश जारी केलेत। यासाठी 5 जिल्ह्यात निरीक्षक नेमून त्यांना कारवाई करण्याचे स्वतंत्र अधिकारही देण्यात आले। 500 आणि 1000च्या जुन्या नोटा स्वीकारण्यास नकार देणाऱ्या रुग्णालयांविरोधात कारवाई करण्यात येणार आहे। या नोटा स्वीकारण्याचे आदेश राज्य सरकारनं दिले होते। या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्या सरकारी आणि खासगी रुग्णालयांविरोधात कडक कारवाई करणार अशी ग्वाही आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी आज दिली। तसंच शासनाच्या निर्देशाचं पालन न करणाऱ्या मुंबईतल्या रहेजा हॉस्पिटलवरही कारवाई करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। राज्य शासनाने अशा प्रकारचं परिपत्रक जारी केलेलं आहे आणि हे परिपत्रक प्रत्येक हॉस्पिटलला पोहोचलं आहे, अगदी ग्रामीण भागात देखील पोहोचलेलं आहे। जी हॉस्पिटल अशा प्रकारचं नोटा स्वीकारत नसतील त्या हॉस्पिटलचं राज्य शासन पुढे मागे रजिस्ट्रेशन कॅन्सल करण्यासाठी देखील पाऊल उचलू शकते। रहेजा हॉस्पिटल जे आहे माहीमचं, त्याच्याविरुद्ध निश्चितपणे राज्य शासन कारवाई करेल, कारण त्यांनी सरकारी जे परिपत्रक काढलं आहे त्याचा भंग केला आहे आणि लोकांना त्रास दिला आहे। मुलुंडच्या हरिओम नगरमध्ये स्टेट बँकेत नोटा बदलण्यासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झालाय। विश्वास वर्तक असं मृत नागरिकाचं नाव असून ते बँकेबाहेर रांगेत उभे असताना त्यांना चक्कर आली। चक्कर आल्यावर वर्तक खाली कोसळले। त्यांना दवाखान्यात नेलं असता डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचं घोषित केलं। या घटनेनंतर वर्तक कुटुंबियांनी बँक प्रशासन किंवा सरकारविरोधात कोणतीही तक्रार केलेली नाही। लोकांच्या खिशात पैसे नसल्याने अनेकांच्या दैनंदिन व्यवसायावर संकट कोसळले। औरंगाबादमध्ये रिक्षाचालक गुरुवारपासून हातावर हात ठेवून बसलेत। लोकांकडे पैसे नसल्याने रिक्षा व्यवसायावर परिणाम झाल्याचं रिक्षाचालक सांगतायत।
कुणी सुट्टे देता का सुट्टे असं म्हणण्याची वेळ आली आहे। प्रत्येकजण आपल्या परीनं या अडचणीवर मात करण्याचा प्रयत्न करतोय, पण रुग्णालयात असलेल्या रुग्णांचे नातेवाईक हतबल आहेत। अशाच नागरिकांच्या मदतीसाठी नांदेडमध्ये हॅपी क्लब धावून आलाय। या संस्थेच्या तरुणांनी पुढाकार घेतलाय। रुग्णांच्या नातेवाईकांना 500 आणि 1000च्या नोटांच्या बदल्यात तेवढेच सुट्टे पैसे दिले। बुधवारी 60,000 तर गुरुवारी 15,000चे सुट्टे या सदस्यांनी वाटले। या क्षणाला डॉक्टरांपेक्षा सुट्टे देणाराच रुग्णांच्या नातेवाईकांसाठी देव ठरतोय। नवीन आलेल्या 500च्या नोटा पूर्णतः भारतीय बनावटीच्या आहेत। याचा कागद देशांतर्गत तयार करण्यात आला असून शाई सुद्धा भारतीय बनावटीची आहे। यापूर्वी हा कागद आयात केला जात असे। मेक इन इंडिया या कार्यक्रमाअंतर्गत होशंगाबाद इथं कागद निर्मिती सुरू करण्यात आली आहे। नोटा छपाईचा खर्च कमी झाला आहे। सरकारनं दोन्ही पद्धतीने बचत करण्याचा प्रयत्न करत मेक इन इंडिया मोहिमेला चालना दिली आहे। मुंबई महानगरपालिकेमध्ये सेना भाजपची युती व्हावी असं मला प्रामाणिकपणे वाटतंय। या दोन्ही पक्षांनी युती केल्यास रिपब्लिकन पक्ष सुद्धा या युतीत असेल असं रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी म्हटलंय। युती झाल्यास रिपब्लिकन पक्षाला 25 ते 30 जागा मिळायला पाहिजेत अशी मागणीही रामदास आठवले यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना केली। जर युती झालीच नाही तर आमचा पक्ष भाजपसोबत राहील असं सुद्धा आठवले यांनी स्पष्ट केलंय। हुंड्यासाठी पत्नीचा निर्घृण खून करणाऱ्या नराधम पतीला धुळे न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावली आहे। गेल्या 20 वर्षांनंतर जिल्हा न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावली आहे। धुळे कृषी महाविद्यालयाच्या कर्मचारी वसाहतीत विवाहिता प्रणालीचा निर्घृणपणे खून करणारा तिचा पती नितीन गायकवाड याला जिल्हा न्यायालयानं मरेपर्यंत फाशीची शिक्षा ठोठावली आहे। तसंच प्रणालीचा छळ केल्याबद्दल नितीनच्या कुटुंबातील 3 जणांना 1 महिन्याची शिक्षा ठोठावली। न्यायमूर्ती PN नायर यांनी हा निकाल दिला। फाशीची शिक्षा सुनावण्याची 20 वर्षातली दुसरी घटना आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं नागपूर महानगरपालिका आयुक्त श्रवण हर्डीकर यांना घेराव घालण्यात आला। मुंबईत ब्लॅक लिस्टेड कंपनीला नागपूरमध्ये रस्त्याचं बांधकाम देण्याच्या विरोधात मनसे कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलं। मुंबईत निकृष्ट रस्त्याचं बांधकाम केल्याचा ठपका ठेवत RPS कंपनीला काळ्या यादीत टाकण्यात आलंय। असं असूनही नागपूर महानगरपालिकेनं या कंपनीला 4 कंत्राट दिलेत। यापैकी 2 कंत्राट रद्द केल्याचं महानगरपालिका सांगते। हे कंत्राट रद्द केल्याचा लेखी माहिती देण्याची मागणी करत मनसेनं आज हे आंदोलन केलं। याविषयी लेखी माहिती मंगळवारी देण्याचं आश्वासन आयुक्तांनी आंदोलकांना दिलं। आपल्या विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी आज रायगड जिल्ह्यातील ग्रामसेवकांनी अलिबाग इथं जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलं। कंत्राटी ग्रामसेवकांना नियमित करावं, पगाराबरोबरच 3000 रुपये प्रवास भत्ता मिळावा, रोजगार हमीच्या कामांसाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करावी, लोकसंख्येप्रमाणे पदं भरावीत, 2005 नंतरच्या ग्रामसेवकांना पेन्शन योजना लागू करावी, विना चौकशी फौजदारी कारवाई करू नये अशा मागण्या प्रलंबित राहिल्या असून त्यांची त्वरित अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। येत्या 17 तारखेपर्यंत मागण्या मान्य झाल्या नाही तर काम बंद आंदोलन करून चाव्या प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात येतील असा इशाराही यावेळी देण्यात आला। बेळगावात 21 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या कर्नाटक विधिमंडळाच्या अधिवेशनास उत्तर म्हणून महाराष्ट्र एकीकरण समितीनं महामेळाव्याचं आयोजन केलंय। बेळगाव सीमा प्रश्न सुप्रीम कोर्टात दाखल केल्यापासून कर्नाटक सरकार बेळगाव शहरावर आपला हक्क सांगण्यासाठी दरवर्षी बेळगावात बांधलेल्या विधान भवनाच्या इमारतीत अधिवेशन घेते। याला विरोध म्हणून महाराष्ट्र एकीकरण समितीनं यावर्षी देखील प्रति महामेळाव्याचं आयोजन केलंय। कर्नाटक प्रशासन परवानगी देवो किंवा न देवो आपण मेळावा घेणारच असा ठाम निर्धार मराठी भाषिकांनी व्यक्त केलाय। बेळगाव पोलीस आयुक्त आणि जिल्हाधिकारी N जयराम यांना निवेदन देऊन मेळाव्यास परवानगी देण्याची विनंती केली। नाशिकमध्ये थंडीचा कडाका वाढायला लागलाय। या गुलाबी थंडीचा आनंद लुटण्यासाठी नागरिक घराबाहेर पडतायत। निफाडमधला पारा 8 अंशांवर पोहोचलाय तर नाशिकचा पारा 8.8 पर्यंत खाली घसरलाय। गेल्या 2 दिवसांपासून शहरात निचांकी तापमानाची नोंद झाली आहे। या थंडीमुळे द्राक्ष उत्पादकांना मात्र फटका बसू शकतो। 25,000पेक्षा जास्त देणगी देणाऱ्या साई भक्तांना चांदीच्या पादुका देण्यात येणार आहेत। शिर्डी साईबाबा संस्थानच्या वतीनं हा निर्णय घेण्यात आला। बाबांना दानपेटीत आलेल्या चांदीपासून ह्या पादुका बनवण्यात येणार आहेत। साई संस्थानकडे जवळपास 4000 किलो चांदी शिल्लक आहे। लवकरच दान देणाऱ्या भक्ताला प्रसाद म्हणून या चांदीच्या पादुका मिळणार आहेत।
राज्याचं श्रद्धास्थान असलेल्या पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनाला कार्तिक वारीनिमित्त पंढरपुरात लाखो वारकरी दाखल झाले आहेत। कार्तिकी एकादशी निमित्त विठ्ठलाची पूजा महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सपत्नी केली। त्यांच्यासोबत पूजेचा मान वाडा तालुक्यातील पिंजाळच्या विलास लहू शेळवले आणि अनिता विलास शेळवले या दाम्पत्याला मिळाला। शेळवले दाम्पत्य शेतकरी असून गेल्या 15 वर्षांपासून ते वारी करतात। गुरुवार दुपारपासून हे दाम्पत्य रांगेत उभं होतं। अनेक जन्मांच्या पुण्याईमुळेच आपल्याला विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळाल्याचं चंद्रकांत दादा पाटील यांनी म्हटलं। तर समाजातील तेढ कमी करून जनता सुखी व्हावी असं साकडंही त्यांनी विठ्ठलाला घातलं। महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व असं म्हटलं की सगळ्यात पहिलं नाव डोक्यात येतं ते अर्थातच पुलंचं। सबकुछ पुलं असा पुलंना वाहिलेला पुण्याचा पुलोत्सव आजपासून सुरू झाला। शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते पुलंच्या व्यंगचित्राचं अनावरण करून या उत्सवाचं उद्घाटन झालं। ज्येष्ठ विनोदी साहित्यिक दमा मिरासदार यांना पुल जीवन गौरव तर मुक्ता बर्वे हिला पुलोत्सव तरुणाई सन्मान देऊन गौरवण्यात आलं। मुक्ताने यावेळी पुला आजोबांशी झालेल्या भेटीच्या आठवणीला उजाळा दिला। कॉलेजमध्ये जंक फूड बंद करण्याबाबत योग्य ती पावलं उचला असं विद्यापीठ अनुदान आयोगाचं विद्यापीठांना पत्र आले आहे। जंक फूड बाबत सरकारनं GR काढल्यावर विद्यापीठ कॉलेजांना याबाबत आदेश देणार आहे। जंक फूडची नेमकी व्याख्या काय हे ठरवावं लागेल। नेमकी कोणकोणत्या पदार्थांवर बंदी आणायची याबाबत चर्चा करूनच निर्णय घेणार असल्याचं मुंबई विद्यापीठानं म्हटलंय। जंक फूड बाबत विद्यार्थ्यांच्याही संमिश्र प्रतिक्रिया आहेत। कॉलेजमध्ये दोन्ही पर्याय हवेत। ज्याला जे खायचं तो ते खाईल असं विद्यार्थ्यांना वाटतंय। मात्र हा चांगला विचार असला तरी प्रत्यक्षात तो कितपत शक्य आहे असाही सूर विद्यार्थ्यांकडून उमटतोय। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।